सध्या तरी आहेत ना, आमचं हे रुटीन फिक्सच झालेलं आहे. संध्याकाळचे 4-5 वाजले, की शेरूला घेऊन बाहेर फिरायला जायचं आणि बाहेर आल्यानंतर आहेत ना, खरंच खूप छान वाटतं. संध्याकाळी थोडंसं असं जरी बाहेर फिरून आलो ना, तरीसुद्धा अगदी फ्रेश वाटतं आणि वातावरणसुद्धा इतकं सुंदर असतं ना. आता इथे आहेत ना, ज्वारी लावलेली आहे, पण त्यावरती आहेत ना, इतके पक्षी बसतात आणि ते खूपच जास्त त्रास देतात. त्याच्यामुळे आहेत ना, मग असा डब्बा घेऊन जे आहे ते वाजवावं लागतं, जेणेकरून जास्त पाखरं वगैरे जी आहेत, तर ती त्याच्यावरती बसणार नाहीत. सकाळी जे आहे ते ज्वारीची राखण आई करतात आणि संध्याकाळचं हे जे काम आहे तर ते माझ्याकडे असतं. आता जीविका शिरूला घेऊन फिरवत असते, तर त्याच्यासोबत मग मी हे माझं जे काम आहे ते सुद्धा पूर्ण करून घेते. आता दिवस मावळायला लागलेला होता, त्याच्यानंतरनं मग पुढं काही मी शूटच केलेलं नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी मी वांग्याचं भरीत बनवलेलं होतं. तर म्हटलं चला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. आता बरेच जण लाँग व्हिडिओ पाहतात, कोण शॉर्ट व्हिडिओ पाहतं, म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. तर इथे वांगी जी आहेत ना, तर ती मी आधी चिरून वगैरे घेतलेली होती. त्यानंतर त्याला तेलामध्ये ना परतवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवलं. इकडे भाकरीसुद्धा बनवून घेतल्या. आता आपली जी वांगी आहेत ना, ती सॉफ्ट झाली, की त्याला उलटण्याने व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. आता तुमच्याकडे जर पावभाजीचं मॅशर असेल, तर तुम्ही याने सुद्धा ते वांगी जी आहे, तर ती व्यवस्थित अशी बारीक करू शकता. सगळं व्यवस्थित असं बारीक करून झालं, की त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता जर तुम्हाला यामध्ये कांदा टाकून आवडत असेल, तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा ॲड करू शकता. त्यामुळे सुद्धा वांग्याचं जे भरीत आहे, ते खूप छान आणि अगदी टेस्टी होतं. तर इथे बघा मस्तपैकी असं आपलं वांग्याचं भरीत बनवून रेडी आहे. तुम्ही कधी असं भरीत खाल्लेलं आहे का? कमेंट करून मला नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.